नमस्कार, मी प्रतीक्षा. डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शनच्या मागणीसाठी सुरू असलेले धरणे आंदोलन आयुक्तांच्या आश्वासनानंतर तुर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र प्रशासनानं दिलेले आश्वासने पूर्ण झाली नाही तर आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांच्या युनियनने दिला आहे. 2 महिन्यांपासून पगार आणि पेन्शन थकीत असल्यामुळे महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची झोनल कार्यालयही बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान आयुक्तांनी कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत उपलब्ध निधीतून पगार वर्ग करण्याचे तसेच अनुदान प्राप्त होताच उर्वरित पेन्शन आणि देयके देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर युनियनने आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र ठरलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास सफाई सेवेसह सर्व कामे बंद करून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला. मी आनंदराव वायकर, सरचिटणीस अहिल्यानगर महानगरपालिका कामगार युनियन. गेले 4-5 दिवसापासून महानगरपालिकेतील कामगार कर्मचाऱ्यांचं आयुक्त दालनासमोर धरणे आंदोलन चालू होतं. मागणी एकच होती, पगार आणि पेन्शन. वास्तविक पाहता 2 महिने पूर्ण होऊन सुद्धा पगार अद्याप आमचा वर्ग झालेला नव्हता. म्हणून आम्ही 3 दिवस आंदोलन केलं. आज सर्व महानगरपालिकेतील झोनल ऑफिस सकाळी बंद केले आणि नंतर मग उद्यापासून जर हे नाही झालं तर सफाई कामगारांसह सर्व अत्यावश्यक सेवा बंद करणार होतो. पण लगेच आयुक्त साहेबांनी त्याच्यामध्ये मध्यस्थी केली, चर्चा केली आणि त्यांनी सांगितले की आज आम्ही जे काय आमच्याकडे वसुलीचा पैसा जमा झाला आहे त्यातून पगार बँकात पाठवतो. त्याप्रमाणे नुकतंच RTGS ने पगार बँकेत वर्ग झाले आणि जर आज अनुदान आलं तर उद्याच्या आजच दुपारी राहिलेली पेन्शन आणि ते सगळे बाकीचे देणी जी काय आहेत ते पाठवतो अशा स्वरूपाची मध्यस्थी आयुक्त साहेबांनी केल्यामुळं मग आम्ही आंदोलन स्थगित केलेलं. प्रतिनिधी मुंतजीर शेख, डीएनए मराठी, अहिल्यानगर.